नमस्कार सर्वांना. तर आज आपण चौकोनी गळ्यावरती एकदम छान अशी डिझाईन बनवणार आहोत काठपदर साडीची. तर सर्वात प्रथम आता काय करायचं, आपण उंची घेतली गळ्याची, शोल्डर घेतले मी, शोल्डर पण 2.5 घेतले आणि खाली गळ्यासाठी पण 2.5च घेतले, दोन्ही सेम घेतलेले. तर हा चौकोनी गळा आपण आता आखून घेऊया. सर्वात प्रथम व्यवस्थित गळा आखून घ्यायचा. हे बघा, प्रॉपर गळा येण्यासाठी आपण व्यवस्थितच काय करायचं, आखून घ्यायचं. हे बघा, गळा पलटी करून व्यवस्थित छापून घेतले मी त्या साईडला पण अर्ध्या भागावरती. हे बघा, आता आपलं जे कपडा आहे ब्लाऊजचा, तो आता काय सरळ भागावरती ठेवून द्यायचा. सरळ भागावरती ठेवला की वरून आपण अस्तर ठेवायचं. व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं त्याच्यावरती, कपड्यावरती, आणि साईडला पिना लावून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे होणार नाही आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येणार. बघा, व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या. तर त्याच्यावरती व्यवस्थित टीप मारून घेऊया. हे बघा, आपली टीप मारून झाली आता गळ्याला. व्यवस्थित आता गळा कट करून घ्यायचा. व्यवस्थित नॉच मारून घ्यायचे. तर व्यवस्थित आपलं अस्तर नॉच मारून घ्यायचं. आपण काय करायचं, गळा पलटी करून घ्यायचा, म्हणजे काय, अस्तर खाली टाकून खालच्या साईडला, आणि आपला जो ब्लाऊजचा पीस आहे तो वरती गळ्याला घ्यायचा. आणि व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी व्यवस्थित आणि स्लो मशीनमध्ये आपण चौकोनी गळ्यावरती आपण काय करणार आहोत, टीप मारून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित आता आपण काय केली, दाबटीप देऊन घेतलेली आहे. सर्वच गळ्याला तशी दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, अशा स्लोमध्ये दाबटीप देऊन घ्यायची. आता हे बघा, आपला प्रॉपर असा चौकोनी गळा तयार झाला आहे. आता काय करायचं, तर आपल्याला एकदम व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी साईडने आहे ना, आपलं जे आहे अस्तरचा कपड्याचा भाग आहे ना, तो काय करायचा, चिटकवून घ्यायचा व्यवस्थित. व्यवस्थित असा चिटकून घ्यायचा सगळीकडे साईडने फेविकॉल लावून, किंवा तुम्ही फॅब्रिक गम पण भेटतो तो पण लावू शकता.
बघा व्यवस्थित हात मारून फिनिशिंगसाठी व्यवस्थित घ्यायचं. हे बघा नंतर आपण जो राहिला साईडचा कपडा आहे तो कपडा कट करून घ्यायचा. हे बघा आपला साईडचा कपडा कट करून झाला. आता काय करायचं, आता पाठीच्या भागाचा टक्स मारून घ्यायचा. बरोबर गळा अर्ध्यावरती पलटी करून घ्यायचा, अर्ध्यावरती फोल्ड करून असं बरोबर गळ्यापासून अर्ध्यावरती 4 इंचावरती आडवं 4 आणि उभा पण 4 इंचावरती टक्स मारून घ्यायचा. बरोबर 4 इंचाचे टक्स मारून घ्यायचे दोन्ही पण साईडला. हे बघा या पद्धतीने. टक्स मारून झाले की खाली काय करायचं, आता आपण पाठीच्या खालच्या भागाला हे बघा एक टक्स राहिला मारायचा. टक्स मारून झाले की थोडा कपडा जर खाली वर वाटत असेल तर तो कपडा कट करून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि खाली 1.5 इंचाची पट्टी लावून घ्यायची खालच्या भागाला. दीड इंचाची पट्टी लावून घ्यायची खाली. वरून दापटीप देऊन घ्यायची. आता गळ्याच्या डिझाईनसाठी आपण काय केलेलं आहे, आपण जो काट आहे तो काट आता कट केलेला आहे. असं छोटासा काट कट केलेला आहे आणि त्याला आता साईडने काय करायचं, आता टीप मारून घ्यायची. या साईडने टीप मारून घ्यायची. दोन्ही पण साईडला टीप मारून घेते मी. हे बघा टीप मारून झाली की आता या पद्धतीने ब्लाऊजच्या गळ्याला असं जोडून घ्यायचा. जोडून घेऊ. आता ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घेऊ. हे बघा जोडून घेऊ. वरून व्यवस्थित जोडून घ्यायचा.
फोल्ड करून घ्यायचं. की आता आपण काय करायचं, जे आपल्याला डिझाईन बनवायची, जे आपण डिझाईन लावणार ते डिझाईन अगोदर सर्वप्रथम बनवून घेऊया डिझाईन. ते बघा या पद्धतीने कपडा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा असं फोल्ड करून घ्यायचा कपडा. छोटे छोटे पिसाचे आपण तुकडे कट केलेले आहेत. तर बघा 3 इंच किंवा 2-2.5 इंच जसे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते करू शकता, तुम्हाला जेवढा कट करायचा तेवढा. हे बघा मी 3-3 इंचाचं कट केलेलं आहे छोटे छोटे ब्लाऊज पीसचे तुकडे. हे असं बनवून जे खालचा भाग आहे तो असं थोडा थोडा कट करून घ्यायचा व्यवस्थित कात्रीने. हे बघा सर्व डिझाईन बनवण्यासाठी हे असं तयार करून घ्यायचं. हे बघा मी एवढं तयार करून घेतलेलं आहे डिझाईनसाठी. आता जो बघा आपला ओपन भाग आहे, जो काट आपण जॉईन केला त्या ओपन भागाला असं आतमध्ये साईडला हे पद्धतीने ही डिझाईन अशी डिझाईन बनवण्यासाठी कपडा लावून घ्यायचा. ट्रायंगल शेपमध्ये आपण काढलेलं आहे. हे बघा खूप छान असा लुक येतो या ब्लाऊजला या डिझाईनमुळे. हे बघा असं जोडून घ्यायचं दोन्ही पण साईडला.
हे बघा दोन्ही साईडला आपलं जोडून झालेलं आहे. आता आपण एक छोटंसं असं बटरफ्लाय लावायचं आपल्याला, नाही का. आता आपण तर 3.5 इंचावरती पहिले आपण हे लावणार आहोत नॉड. 3.5 इंचावरती नॉड लावली मी. दोन्ही साईड 3.5 इंचावरती बरोबर नॉड लावून घ्यायची. हे बघा नॉड लावून झाली. मग किती छान असं लुक दिसायला आत्ताच बघा. हे बघा आता मी छोटंसं बटरफ्लाय लावून बनवून घेतलंय. हे बघा त्याला आपण आता काय करू, जॉईन करून घेऊ. बटरफ्लाय जॉईन करून झालं आपलं. बटरफ्लाय पण छोटे छोटे आपण आता काय करू, नॉड लावून घेऊ छोटे छोटे. हे बघा छोटंसंच बनवायचं आहे. हे बघा नॉड लावून झाले, असं बनवून तयार झालंय. आता आपण त्याला बटरफ्लाय लावून घेऊ. हे बघा या पद्धतीने बटरफ्लाय लावून घ्यायचं. हे बघा फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा तयार आहे. कमेंट करून नक्की सांगा की ब्लाऊज कसा वाटतोय ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.